लोक एकामेरीचे पाय ओढायला लागले, म्हणजे अक्षरशः संघटनेमध्ये सुद्धा पदाधिकारी सुद्धा एकामेरीचे पाय ओढायला लागले आणि जे नको व्हायला पाहिजे ते झालं. तर ह्याच्यातनं ह्या गोष्टीचा मला वैयक्तिक प्रत्येकाची समजूत काढायला इतका त्रास होत होता की समजूत काढावं तर किती काढावं. हप्त्यातनं कुणाचा तरी वाद व्हायचा, प्रत्येकाची समजूत काढायची, प्रत्येकाला समजून सांगायचं. हा ते मिटून पण जात होतं, परंतु थोडंसं माझं बी वैयक्तिक आयुष्य आहे, माझे वैयक्तिक व्यवसाय असतात, मला त्याच्यातनं कधी वेळ मिळतो नाही मिळतो. आणि एक आपल्या जागी एक नवीन बी टीम तयार झाली पाहिजे, सक्षम नेतृत्व तयार झालं पाहिजे, ह्या दृष्टीने मी थोडासा बाजूला होतोय. आणि आपल्या संघटनेतील ऑलरेडी आता जे काम करतात लोक, त्याच लोकांपैकी काही लोकांना वरती महाराष्ट्राच्या बळीवरती घ्यायचं, तसं आमचं ठरलेलं बी चर्चा होऊन संघटनेचा विस्तार करायचा सर्व ठरलेलं आहे. परंतु याच्यामध्ये तरुण पिढी आणि ज्येष्ठ पिढी याच्यामध्ये थोडीशी एक दरी तयार झालेली आहे. तरुण पिढीला या पहिल्या पिढीचा संघर्ष माहिती नसल्यामुळे त्याला त्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टी त्यांच्या मनाला पटत नाही. परंतु या खेळामध्ये शिस्त लागावी, वादिवाद कमीत कमी व्हावा, आपला खेळ मोठा व्हावा, हा एक दृष्टिकोन लोक ठेवून संघटनेने आतापर्यंत काम केलेलं आहे आणि तेच पुढे चालत राहावं. या दृष्टिकोनातून समजा आमचे काही जुने विचार असतील तर ते थोडेसे मागे राहून नवीन विचाराने नवीन लोक पुढे येऊन नवीन पद्धतीने अजून हा खेळ मोठा करावा, या दृष्टिकोनातून आम्ही थांबलेलो आहे. थोडक्यात